मोबाईल घेणं, तुमच्याच मोबाईलवर सर्च करणं का कुंभमेळा याच्यामध्ये झाडं कापणं योग्य आहे का अयोग्य आहे, महिला सबलीकरण भारतातला सर्वात मोठा विषय, बरोबर. असे जे विषय असते देशावर आधारित किंवा देशाला जडणघडणीतले, या विषयावरती तुम्हाला काय लिहायचं असते, फक्त एसे लिहायचे असते. याच्यावरती तुम्हाला प्रश्न लिहायचे असते, याचे तुम्हाला प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता आले पाहिजे, तुमची भूमिका काय आहे हे सांगता आलं पाहिजे, तुम्हाला काय वाटते हेच तुम्हाला तिथं लिहायचं आहे. बाकी काही अभ्यास करायचा आहे का नाही. एवढं जरी तुम्ही 1 तास जरी केलं तरी तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकता. पैसे लागत आहे का नाही. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मध्ये आपल्या रामटेक मधल्या 2 पोरी गेलेल्या आहेत. एक तुमानची पोरगी गेली आहे, जे नागपूर कुठली तुमान मौदा तालुक्यात येते, तिला 16,62,000ची स्कॉलरशिप मिळालेली आहे. आणि एक तिच्या गावची पोरगी गेली आहे बोर्डाची, रिशल गोळमारे, ताई गोळवलकर मध्ये शिकत होत्या, त्यांना सुद्धा 16,62,000ची स्कॉलरशिप मिळाली आहे. तिच्या घरी फ्रीज नाही आहे पण तिच्या रूम मध्ये फ्रीज आहे, तिच्या घरी एसी नाही आहे पण तिच्या रूम मध्ये एसी आहे, तिच्या घरी वॉशिंग मशीन नाही आहे पण तिच्या रूम मध्ये तिथं वॉशिंग मशीन आहे. हे इथं भेटत नाही. तुम्हाला यासाठी तुमचा सेफ झोन किंवा तुमचा गाव सोडावा लागेल. जेव्हापर्यंत गाव सोडणार नाही तेव्हापर्यंत आपली प्रगती होणार नाही. आणि शिक्षणासाठी तुम्हाला बाहेरच जावं लागेल. बाहेरून आल्यानंतर आपल्या लोकांसाठी काम करावं लागेल. उदाहरणार्थ बाबासाहेब आंबेडकर, उदाहरणार्थ गांधीजी, उदाहरणार्थ नेहरू, उदाहरणार्थ शशी थरूर, हे काहून सांगले नाव, कारण हे बाहेर शिकून आल्यानंतर इथं काम करत आहे, बरोबर. म्हणून आपल्यालाही बाहेर जावं लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यासाठी मार्ग देणारे, तुम्हाला मदत करणारे आम्ही आहोत. जिथे जिथं पैसा लागते असा जर प्रश्न पडला तिथं आवर्जून मला फोन करा. का म्हणत मी, जिथे जिथं शिक्षणासाठी पैसे लागते असा प्रश्न पडला तिथं काय करायचंय, फोन करायचा. हा तुमचा मामाही म्हणत नाही आणि तुमच्या गावचा जिल्हा परिषद सदस्य म्हणत नाही, तुमचा आमदारही म्हणत नाही का जिथे जिथे पैसे लागते तिथे तिथे मला फोन करा. म्हणते का असा, अजिबात नाही. काहून तर त्याला ह्या गोष्टी माहित नाही म्हणून. समजलं. इथंच हे करतो, संपवतो. याच्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्यांना अभ्यासाचा त्रास येते त्यांनी फेलोशिपकडे वळायचं आहे. ज्यांना अभ्यासाचा त्रास येते त्यांनी फेलोशिपकडे काहून वळायचं, कारण इथं काय नाही, परीक्षा नाही आहे. इथं फक्त फॉर्म भरायचा आणि डायरेक्ट इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन झालं की तुमचं फेलोशिपसाठी सिलेक्शन होते. ठीक आहे.